नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा चेडे, एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये मी कन्सल्टंट जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहे। तर आज आपण अशाच एका केसबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांचा अभिप्राय या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर काय आहे ते। मला आधी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता। त्यानंतर एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि डॉक्टर कांडेकर सर आणि डॉक्टर चेडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा ऑपरेशन केलं आणि आता मला चांगलं वाटतंय, बरं वाटतंय, पहिला त्रास जाणवत नाही आहे आणि त्यांचे खूप खूप आभार। त्यांना एक ऑपरेशन ऑलरेडी दुसरीकडे झालं होतं आणि कदाचित ते त्यावेळेला किचकट होतं, खराब होतं आणि त्या कारणाने डेफिनेटली पोस्ट ऑप फेजमध्ये पेशंटला कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले। असे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्यावर ही अतिसंवेदनशील केस होऊन जाते आणि अशा केसेसमध्ये खूप तत्परपणे आणि खूपच काटेकोरपणे विचार करून विचारपूर्वक आपल्याला निर्णय घ्यावा लागतो आणि ट्रीटमेंट करावं लागते। तर तुषार गरड यांनी आज आपल्याला अभिप्राय दिलेला आहे। अशी काही सिच्युएशन आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा स्वतःला असं काही असेल तर आपण एशियन नोबल हॉस्पिटलमध्ये सर्जरी OPDमध्ये संपर्क साधू शकता।